हॅलो, गुड मॉर्निंग. कसा आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी पाहिलेले माझे जवळचे एका घराबद्दल बोलणार आहे. मी तर नाव पण सांगितलं असतं, पण त्या लोकांनी सांगितलं आमचं नाव सांगू नका, उगीच कुठेतरी दृष्ट लागेल, म्हणून मी नाव सांगत नाहीये. घर काय हो, तर महालच आहे. खूप मोठं घर आहे आणि सुंदर आहे, छान आहे. प्रत्येक घराचे खोलीत मोठं वडाचे झाडाचं पोस्टर लावलेलं आहे. आता हे घराचे म्हणजे पेक्षा मी आतलं सगळं सांगते तर खरोखर सुंदर आहे, अप्रतिम आहे. घरात 5 भाऊ आहेत. मोठा बँकेचा डायरेक्टर, नंतरचा वकील, एक CA, एक इंजिनियर, एक आर्किटेक्ट. एवढे गुणगोविंदानं सगळे राहतात. सगळ्यांची ह्यांची मुलांची लग्न झाली आहेत. म्हणजे भरपूर अगदी एवढ्या प्रेम विश्वासानं राहणारं कुटुंब मी तर पाहिलेलं नाहीये. आणि घरात नीटनेटकेपणा, अगदी व्यवस्थित सगळं आहे. काही बायका पण नोकऱ्या करतात. एक कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे, आता रिटायर झाली आहे वाटते, आणि एक बँकेत आहे. असं काही जणी नोकऱ्या करतात, काही फक्त हाऊसवाईफ आहेत. जेवणाच्या वेळी आधी पहिल्यांदा छोटे मुलांची पंगत, तर झाल्यावर सगळे हे भाऊ पुरुष मंडळी एकदम टेबलवर जेवायला बसतात. त्यांचे कामाच्या गप्पा गोष्टी तर हे होत आहे, एकमेकांचं हे सगळं होते. तर झाल्यावर शेवटचे ह्याला घरातल्या सगळ्या बायका एकत्र जेवायला बसतात. कोणी कोणाचं उणे दुणे काढत नाही त्या घरात. एवढे प्रेमानं, एवढे विश्वासानं राहतात. त्यांच्या घरी कोणी मुलगी लग्न करून गेली की ती नशीबवानं म्हणायला पाहिजे. का म्हणजे तिलाही पुढचं तिचं काही शिक्षण म्हणा, नोकरी म्हणा, काही करायचं असलं तरी सगळ्याला वाव आहे. प्रेमळ आहेत, सगळे माणसं प्रेमळ आहेत. एकमेकांबद्दल एवढं प्रेम. सुनांना सासूबाबद्दल, आजे सासूबांबद्दल सगळ्यांना खूप प्रेमळ आहेत. आता मला हे बघून वाटते, नो डाऊट आपली घरं एवढी मोठी नसतील, आपल्या घरात माणसं पण एवढी नसतील. हल्ली काळानुरूपे नोकऱ्या ह्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या राहायला लागत असेल. आता दुसऱ्या गावात असला की आपण एकत्र राहू शकत नाही अशामुळे. तरी हे कुटुंब बघून मला वाटते घरातले प्रत्येक व्यक्तीनं असंच एकमेकांबद्दल प्रेमानं, विश्वासानं राहायला पाहिजे. कधी कोणाची त्यांची भांडणं होत नाही. तो हे मला आश्चर्य वाटलं. मी विचारते त्यांना कधी कधी, काही ॲटलिस्ट डिसएग्रीमेंट म्हणा, तर हे मिसअंडरस्टँडिंग असं काय होते का? नाही. नवीन आलेल्या सुनासुद्धा एवढ्या मिळून मिसळून वागतात सगळ्यांशी. हे आपण शिकायला पाहिजे. आपल्या घरात आपण नवरा बायको मुलं असली तरी कित्येक वेळा एकमेकांचं खटकते, एकमेकांवर विश्वास नसतो. कधी एकमेकांविषयी काहीतरी इकडे जाऊन सांग, तिकडे जाऊन सांग असं करतात. सासू सुनाबद्दल सांगतीये, सून सासूबद्दल सांगतीये, आणि कोणी कोणाबद्दल. असं आपण करायचं का? नाही, कधी करू नये. म्हणून मी हे घरचं उदाहरण घेऊन, आपले सगळे शिकण्यासारखं आहे. लग्न होऊन आपल्या घरी मुलगी आली की तिला आपण मुलीचे रूपानं वागवायला पाहिजे. ॲट द सेम टाइम
त्या मुलीनं पण हे आपले आईवडील आहेत हे समजून असं वागायला पाहिजे. नाही ते हेही वागायचं, तिनं मात्र दुसरं काहीतरी कांड करत बसायचं. हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपण ज्या घरात लग्न होऊन जातो त्या मुलींनी सुद्धा समजून घेऊन वागायचं आहे. मोठे तरी, आणि बरेच वेळेला काही पुरुषांचं काही असं मतभेद होत नाहीत. मतभेद बरेच वेळेला होतात ते बायकांचे. बरेच घरातनं मी बघितले. आता बड्यांचे तसू देत, छोट्यांचे तसू देत. आता क्वीन डायनाला सुद्धा सासूबरोबर राहती तरी राणी होती. त्यांना तर काय कमी आहे? आपल्यासारखे लोकांचे ते असेल काहीतरी इकडे तिकडे म्हणून म्हणू शकतो. तिला सुद्धा सुखानं ती नांदली नाही, सासर सोडून गेली. हीच पद्धत कितीतरी जनसामान्यांचे घरात सुद्धा आपल्याला बघायला मिळते. मला वाटते आपण सुधारायला पाहिजे, आपण शिकून घ्यायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना चांगलं सुखानं आनंदानं राहायचं असलं तर आपण सज्जन सरळ मार्गीत चालायला पाहिजे. तरच आपलं चांगलं भलं होईल, सर्वांना सुख समाधान मिळेल. आणि असं विचार केला तरी आपलं आयुष्य काय असते हो? असं किती वर्ष असते? मॅक्झिमम आपण 100 वर्ष धरूया. 100 वर्ष धरली तरी आधी लहानपणाचं लहानपणीतच जाते, काही आपल्याला कळत नाही. नंतर आपलं शिक्षण तर हे ॲक्च्युअली आपल्याला घरची जबाबदारी घेऊन किती वर्ष आपण राहतो? अगदी थोडी. त्यामुळे अशा वेळी आपण जरा प्रेमानं वागलो, एकमेकांशी समजून घेऊन वागलो तर घर हे नक्कीच नंदनवन होईल. आणि एकमेकांबद्दल विश्वास असला, आपल्याला एकमेकांबद्दल प्रेम असलं, काय होते? आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट मिळतो. काही प्रॉब्लेम आले तरी आपण एकमेकांशी बोललो का नाही? ओके, असं असं झाले, असं करूया का? एकमेकांशी बोलायचं. आणि तुम्हाला वाटतंय आपलं एकाच डोक्यानं आपण विचार केला की आपल्याला सगळं लक्षात येत नाही. हेच 2-3 डोक्याने विचार केला की प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्याला योग्य ते निर्णयाकडे जाता येईल. आणि अगदी छोटे छोटे गोष्टींसाठी कशाला वादविवाद करायचं? कशाला? घरातली शेवटी तीच आपली माणसं. आणि एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सांगते, म्हणजे आपण घरात शिरताना, आपले डोक्यावरचं मुकुट काढून ठेवायचं. तुम्ही कोणी असाल, कलेक्टर असाल, तुम्ही मिनिस्टर असाल, कोणी असू देत, आपण आपल्या घरात शिरताना आपलं तर मुकुट काढून ठेवायचं. तिथे मी सून असते, मुलगी असते, बहीण असते, वहिनी असते, जे काही ते रोल्स मी व्यवस्थितपणे निभवायला पाहिजेत. नाही ते मी अमुक आहे, मी मॅनेजर आहे बँकेत, मी घरात कशाला हे करू? असं नाही आहे. घरात मी कोण आहे? एक ते सून म्हणा, आई म्हणा, कोणी. ते घरातला रोल माझा घरातला रोल. त्यामुळे घरात येताना, बाहेरनं आपण घराची पायरी चढताना आपले डोक्यावरचा मुकुट काही असू देत, कलेक्टर असू देत, काही, तो मुकुट काढून ठेवायचा. आणि नंतरच आपण घरात एंट्री करायची. तिथे मी बाबा आहे किंवा मी आई आहे, मी बहीण आहे, मी सून आहे, हे जे काही आपले रोल आहेत ते रोल आपण पूर्णपणे प्रेमानं निभावायचे. म्हणजे कुठेही कोणालाही मिसअंडरस्टँडिंग येणार नाही. आणि आपल्यालाच एकमेकांना सपोर्ट मिळाला का नाही, आपण स्ट्रॉंग बनू. आपल्याला माहीत आहे, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. त्यामुळे आपण डिवाइड व्हायचं का नाही?
आपण युनायटेड राहायचं, एकत्र राहायचं, म्हणजे आपलं स्ट्रेंथ वाढते आणि आपण हॅपी राहतो. अच्छा, हॅव ए गुड डे. विश यू ऑल द बेस्ट.